नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती तसेच महानगरपालिका भरती तसेच GMC भरती आणि इतर सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या नंबर सिरीजवरील प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। 47 48 51 56 63 तर याच्या पुढील अंक कोणता येईल? तुमच्यासाठी ऑप्शन आहेत। ऑप्शन 1 68, ऑप्शन 2 72, ऑप्शन 3 71 आणि ऑप्शन 4 75। आता याला सोडूया, याच्यामधला डिफरन्स पाहूया। अगोदर डिफरन्स कितीचा आहे ते 47 आणि 48 यामध्ये 1 चा डिफरन्स येतो। तर 48 आणि 51 मध्ये जर पाहिला आपण डिफरन्स तर 3 चा डिफरन्स मिळतो आपल्याला। 51 आणि 56 मध्ये 56 मधून जर 51 जर मायनस केले तर आपल्याला 5 चा डिफरन्स येतो। पुन्हा 56 आणि 63 मधून जर 56 मायनस केले तर आपल्याला 7 चा डिफरन्स मिळतो। म्हणजे आपल्याला इथे काय मिळतात तर विषम संख्या मिळतात। 1 नंतर 1, 1 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7। त्याच्या पुढील अंक कितीचा डिफरन्स येईल तर यामध्ये 9 चा डिफरन्स येईल। जर आपण 63 मध्ये 9 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल तर आपल्याला 72 ही संख्या मिळेल। तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे। दुसरा प्रश्न 4 17 69 277 आणि 1109 त्याच्या पुढील आपल्याला अंक कोणता येईल ते सांगायचं आहे। त्यासाठी ऑप्शन आहेत। एक आहे 4437, ऑप्शन क्रमांक 2 आहे 4481, ऑप्शन 3 आहे 4941 आणि ऑप्शन 4 आहे 4450। आता सिरीज मध्ये जर आपण पाहिले तर आपल्याला काय दिसतं, संख्या खूप फास्टली वाढत आहेत। म्हणजे 4 ची 17, 17 ची 69, 69 ची डायरेक्ट 277 झाली, 277 चे डायरेक्ट 1109 आणि पुढे आपल्या संख्या काय आहेत 1109 ची डायरेक्ट 4000। म्हणजे संख्या खूप मोठ्याने वाढत आहेत। जेव्हा अशा संख्या वाढतात तेव्हा काय होतं, मल्टिप्लाय होत असतं। मल्टिप्लाय झाल्यानंतर आपल्याला पुढची संख्या मिळेल ती मोठी संख्या मिळत असते। तर पाहूया इथं कितने मल्टिप्लाय झाले तर 4 चौक 16, म्हणजे इथे 4 न मल्टिप्लाय झाले, मल्टिप्लाय बाय 4 16 होते। पहिल्या इथे 17 आहे, म्हणजे काय केलंय मल्टिप्लाय 4 न केलंय, त्याच्यामध्ये 1 ऍड केली संख्या। आता इथं पण पाहूया 17 चौक 68, 68 इथे 69 आहे, इथं पण 4 नच मल्टिप्लाय केलंय प्लस त्याच्यामध्ये 1 ऍड केलंय। इथं पण सेम 4 न मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यामध्ये 1 ऍड केलं। इथं पण सेमच होईल, 4 ने मल्टिप्लाय करून त्याच्यामध्ये 1 ऍड केलं। पुन्हा आता इथे 4 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला आणि 1 ऍड करायचंय। 1109 ला 4 ने मल्टिप्लाय करूया। 1109 गुणिले 4, 4 नम 36, 36 ला 6, हातचे ला 3, 3 ला 3 जशाच तसे, 4 1 4, 4 1 4, 4436 मिळालं आपल्याला मल्टिप्लाय केल्यानंतर। त्याच्यानंतर पुन्हा त्यामध्ये काय प्लस 1 ऍड करायचंय। ऍड केल्यानंतर किती होईल 4437। ऑप्शन क्रमांक 2 ह्या ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे। याच्या पुढची संख्या असेल 4437। तिसरा प्रश्न 147 130 149 128 याच्या पुढची संख्या आपल्याला सांगायची आहे आणि पुढील पण संख्या दिल्या आहेत। त्यानंतर आहे 126 153। आपल्याकडे ऑप्शन आहेत। ऑप्शन 1 151, ऑप्शन 2 153, ऑप्शन 3 154 आणि ऑप्शन 4 आहे 150। व्हिडिओला पॉज करून तुम्हाला पण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर पाहूया डिफरन्स पाहूया। इथे काय अगोदर काय करायचे, जवळच्या संख्या पाहायच्या। जसं 147 च्या जवळ आहे 149 किंवा 130 च्या जवळ आहे 128, म्हणजे जवळजवळच्या संख्या अगोदर पाहायच्या। 147 नंतर किती ऍड केले याच्यामध्ये प्लस 2 ऍड केले म्हणजे 149 मिळाले। तसंच याच्या 149 मध्ये किती ऍड केल्यानंतर पुढची संख्या मिळेल, इथं पण 2च ऍड करायचं म्हणजे आपल्याला काय 151 मिळेल। त्याच्यानंतर काय 2 ऍड केले त्यांनी प्लस 2 म्हणजे आपल्याला 153 मिळाले। आपल्याला कळून गेलं की याच्यात 2 ऍड होत आहे,
या सिरीजमध्ये पण सेमच आहे. 130 मध्ये पण +2, इथं काय केलं 2 मायनस केलंय, -2. 128 मधून इथं -2. पुढची जर विचारली तर तिथं पण -2 होणार, 124 भेटणार. आता आपल्या इथं ऑप्शन काय मिळाले 151. 151 ऑप्शन कुठं आहे? ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. चौथा प्रश्न 8, 17, 69, 553, त्याच्या पुढील संख्या सांगायची आपल्याला. त्यानंतर आहे 2,83,169. आपल्याकडे ऑप्शन आहेत. ऑप्शन 1 8,849, ऑप्शन 2 आहे 8,848, ऑप्शन 3 आहे 8,853 आणि ऑप्शन 4 आहे 8,847. आता इथे पाहूया इथे काय होत आहे ते. याच्यामध्ये डिफरन्स जर पाहिला आपण 8 आणि 17 मध्ये तर कितीचा 8 दुनी 16 +1 म्हणजे मल्टिप्लाय होत आहे. जेव्हा संख्या एकदम मोठ्या संख्या भेटतात आपल्याला 553 नंतर मध्ये एक संख्या सुटली, नंतर किती डायरेक्ट 2,83,000 एवढी मोठी संख्या भेटली आहे. म्हणजे इथे काय होतंय मल्टिप्लाय होतं, एकच समजतं आपल्याला. इथे काय झालं मल्टिप्लाय झालं, कितनं 2 न मल्टिप्लाय झालं, 8 दुनी 16 आणि त्याच्यामध्ये +1 केलाय. इथे काय होईल 17 दुनी 34, 17 तिक 51, 17 चौक 68 मल्टिप्लाय बाय 4. त्याच्यामध्ये काय केलं 1 जर ॲड केलं तर 69 मीटर. इथं 2 न मल्टिप्लाय झालं, इथं 4 न मल्टिप्लाय झालं, पुन्हा इथं किती ना 8 न मल्टिप्लाय होईल, म्हणजे दुप्पटचा फरक आहे. 8 न जर मल्टिप्लाय केलं 69 8 +1, इथं पण सेम होईल. आता इथलं किती झालं तर 2 न 4 न, इथं 8 न मल्टिप्लाय झालं, पुढं 16 न मल्टिप्लाय होईल. मग इथं 16 न मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय बाय 16 प्लस त्याच्यामध्ये 1 ॲड करायचं. मल्टिप्लाय करूया 553 मल्टिप्लाय बाय 16 किती 16 दुनी 32, 16 48, 48 ला 8, 8 ला 4, 16 5 80, 80 4 84, 84 ला 4, 8 ला 8, 16 5 80, 80 8 88. हे झालं मल्टिप्लाय केलं. आता काय करायचं त्याच्यात आपल्याला एक प्लस करायचा आहे, +1 8,849. आपला आन्सर काय असेल ऑप्शन क्रमांक 1 8,849. 8,849. पाचवा प्रश्न 32, 37, 42, 47 ब्रॅकेट त्यानंतर 57 62. ऑप्शन आहे ऑप्शन 1 52, ऑप्शन 2 53, ऑप्शन 3 56 आणि ऑप्शन 4 आहे 51. आपला कोणता ऑप्शन करेक्ट आहे ते शोधायचं आहे. आता इथं पाहूया, इथं डिफरन्स जर पाहिला, डिफरन्स न पाहता इथं सेम आपल्याला दिसतंय. 32 नंतर 42, त्याच्यानंतर पुढची संख्या इथं पण 37, 47, 57, शेवटी 7 7 आहे. इथं शेवटी 2 2 आहे. इथं पाहिलं तर आपण 37 नंतर 47, 47 नंतर 57, डिफरन्स काय होईल +10 +10. इथं काय होईल 32 नंतर 42, इथं पण +10, 32 नंतर किती +10 केल्यास किती 52 होणार. आणि याच्यामध्ये नंतर 52 मध्ये पुन्हा +10 केले तर 62 मिळते. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. सहावा प्रश्न 5, 14, 32, 68, 140 आणि पुढची ब्रॅकेटमधली संख्या आपल्याला शोधायची आहे. ऑप्शन आहेत ऑप्शन 1 288, ऑप्शन 2 200, ऑप्शन 3 216 आणि ऑप्शन 4 आहे 180. आता इथे डिफरन्स काढून पाहूया, म्हणजे फरक 5 आणि 14 याच्यामध्ये फरक किती. जर 14 मधून 5 मायनस केले तर 9 येतात. पुन्हा 32 आणि 14 याच्यामध्ये फरक कितीचा पडतो तर 18चा पडतो. 68 आणि 32 यामध्ये फरक 8 मधून 2 गेले 6 राहिले, 6 मधून 3 गेले 3 राहिले, इथं 36चा फरक पडतो. आता खाली पाहूया काय होते ते. 9चं 18 झालंय म्हणजे काय झाले संख्या दुप्पट झाली. इथं पण काय होणार 18चं दुप्पट 36, त्यानंतर 36चे दुप्पट 72,
पुढं 72चे दुप्पट 144, दुप्पट दुप्पट आता ऍड करायचं 140 आणि 144. 140 याला आपण 140 जर धरलं 140 140 280 आणि वरचे 4 म्हणजे 284. 284 येईल तर 288 नाही 284. ऑप्शन क्रमांक 1 हे आपला करेक्ट आन्सर आहे. पुढचा आहे 7वा प्रश्न. 265 261 251 244 237 230 223. ऑप्शन आहेत आपल्याकडे. ऑप्शन 1 244, ऑप्शन 2 261, ऑप्शन 3 230, ऑप्शन 4 265. आता याच्यामध्ये आपल्याला संख्या न शोधता इथं चुकीची संख्या शोधायची. जे चुकीचे आहे ते ऑप्शनमध्ये शोधायचं आपल्याला कोणतं आहे ते. इथं पण डिफरन्स पाहूया आपण. इथं डिफरन्स जर पाहिला 65 मधून 61 होण्यासाठी किती 4 मायनस करावं लागतील -4. त्यानंतर 61 मधून 51 म्हणजे 10चा फरक आहे. इथं 51 ते 44 किती 7चा फरक पडतो. त्यानंतर 244 ते 237 इथं पण 7चा फरक पडतो. 37 ते 30 7चा फरक. 30 मधून जर 7 मायनस केले 23. आता इथं जर पाहिलं तर पुढील चारही ठिकाणी 7चा फरक आहे. म्हणजे या दोन्ही पण ठिकाणी 7चा फरक यायला पाहिजे होता पण तसं झालं न होता. इथं 4चा आणि इथं 10चा फरक आलाय. आता इथं जर पाहिलं आपण 223 मध्ये 7 प्लस केले 30 झाले. 30 मध्ये 7 ऍड केल्यानंतर 37. 37 मध्ये 7 ऍड केले 44 झाले. 44 मध्ये 7 ऍड केल्यानंतर 51. 51 मध्ये आपल्याला 7 ऍड करावं लागतील. 51 मध्ये जर 7 ऍड केली किती भेटतील आपल्याला 258. आणि 258 मध्ये जर 7 ऍड केले आपल्याला काय मिळेल 265. म्हणजे इथं पण 7चा फरक येईल, इथं पण 7चा येईल आणि पुढे तर 7चा फरक आहे. म्हणजे इथं 261च्या जागी 258 ही संख्या यायला पाहिजे होती. म्हणजे 261 ही संख्या चुकीची आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. 8वा प्रश्न. 518 त्यानंतर ब्रॅकेट आहे. पुढे 514 526 510 530 आणि 506. ऑप्शन आहेत आपल्याकडे. ऑप्शन 1 522, ऑप्शन 2 521, ऑप्शन 3 519 आणि ऑप्शन 4 आहे 520. आपल्याला ब्रॅकेटच्या जागी कोणता अंक येईल ते शोधायचं आहे. इथं पाहूया. अगोदर जवळच्या संख्या शोधायच्या. जसं की 506च्या जवळ 510, 510च्या जवळ 514 आणि या जवळ आहेत 2 526 आणि 530. फक्त 4चा फरक येतोय. 506 मध्ये किती ऍड केल्यास 510 मिळतील. तर आपण +4 जर केले तर आपल्याला 510 मिळेल. 510 मध्ये किती ऍड केल्यास 514. तर यामध्ये पण +4 करावं लागतील. 514चे 18 होण्यासाठी +4 करावं लागतील. म्हणजे इथं काय व्हायला 4 न संख्या वाढत चालली आहे. आता वरी पाहूया. इथं 530 मध्ये 26 होण्यासाठी 4 मायनस करावं लागतील. 526चे किती मायनस करावं लागतील. मग इथं पण 4 मायनस करावं लागतील. म्हणजे आपल्याला कंसातील संख्या मिळेल. 526 मधून जर 4 मायनस केले आपल्याला काय मिळते 522 ही संख्या. 522 ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. 9वा प्रश्न. 21 25 29 33 37 क्वेश्चन मार्कच्या कोणता संख्या येईल आणि त्याच्या पुढे आहे 77 45. ऑप्शन आहेत. ऑप्शन 1 38, ऑप्शन 2 37, ऑप्शन 3 41 आणि ऑप्शन 4 आहे 39. आपला क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधायचं आहे. आता इथे डिफरन्स पाहूया. 21 आणि 25 मध्ये 4चा डिफरन्स आहे. 25 आणि 29 मध्ये 4चा डिफरन्स. 29 आणि 33 मध्ये
4चा डिफरन्स, म्हणजे 4 ॲड होत आहेत. 21 मध्ये 4 ॲड केले 25 मिळाले, 25 मध्ये 4 ॲड केले 29 मिळाले, 29 मध्ये 4 ॲड केल्यानंतर 33, पुन्हा 33 मध्ये जर 4 ॲड केले आपण 37 मिळतील. 37 मध्ये 4 जर ॲड केले आपल्याला काय 41 ही संख्या मिळेल. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी 41 येईल. ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. 10वा प्रश्न. क्वेश्चन आहे 0 1 1 2 3 5 8 13. याच्या पुढील संख्या क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन आहेत ऑप्शन 1 19, ऑप्शन 2 20, ऑप्शन 3 21 आणि ऑप्शन 4 22. आता याचा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. ही एक स्पेशल सिरीज आहे. आपल्या युनिवर्समधील काही महत्त्वपूर्ण गोष्टी जसे फ्लावर, आपली गॅलेक्सी या सिरीजच्या बेसवर तयार झालेल्या आहेत. या सिरीजचं नाव पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे.